मित्रांनो, सध्या तपोवन जंगलाचा वाद पुन्हा सुरू झाला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली 1800 झाडं तोडण्याचा प्रस्ताव निर्माण झाला. यामुळे नाशिककर आक्रमक झाली. वृक्षतोड झाल्यास प्रकल्प पर्यावरणाचे नुकसान करेल. बांधकामासाठी जमिनीचा वापर ही वादाची प्रमुख कारणे आहेत. प्रशासनाकडून यावर सध्या तोडगा निघालेला नाही. यासाठी ठाकरे बंधू अजित पवार यांनी विरोध दर्शवला होता. पण यामुळे राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांनी नाशिक जिल्ह्यात आंदोलने केली. महापालिकेने झाडे लावली आणि तेच आता झाडे तोडण्याचा आदेश देत आहेत, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला. ही झाडे तोडल्यावर इतरत्र 18,000 झाडे लावू असेही सरकारने सांगितलं. पण राज्यातून नागरिकांचा या निर्णयाला विरोध होत आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये हा वाद तीव्र झाला होता. यामुळे सरकारवर नागरिकांचा दबाव आला आणि हा वाद वाढत गेला. पर्यावरणीय प्रश्न, धार्मिक महत्त्व यामुळे हा वाद गंभीर बनला. साधू संतांची प्रशासनाविषयीची नाराजी, आराखड्यांसंबंधीतील वाद यामुळे आधीही अनेकदा नाशिक कुंभमेळे गाजलेले आहेत. आता वृक्षतोडीचा मुद्दा सगळीकडे गाजला. याला एक धार्मिक बाजू पण आहे. ती अशी की रामायणापासून तपोवन हे धार्मिक ठिकाण आहे आणि यासोबतच लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. धार्मिक विषयावर चर्चा झाली की लोक अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. यासंबंधी 900 पेक्षा जास्त तक्रारी दाखल केलेल्या आहेत. पण या विषयाबाबत पारदर्शकता पाहायला मिळत नाही. आता या सगळ्यांचा पर्यावरणावर होणारा काय परिणाम आहे ते पाहू. नाशिकचे तापमान 2 ते 4 अंशांनी वाढू शकते. जैवविविधतेचा बळी जाऊ शकतो. हवेची गुणवत्ता खालावणार. सध्या नाशिकच्या हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची आहे. थोडक्यात झाडे ही आजची गरज नाही, तर ते पुढचे 50 वर्षांचे आरोग्य आहे. थोडक्यात कुठल्याही देशाचा, राज्याचा किंवा गावाचा विकास पर्यावरणाच्या छातीवरून चालत नाही. हे आधी सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. थोडक्यात तपोवनाचा वाद अलीकडच्या वर्षांमध्ये धार्मिक महत्त्वामुळे अधिक गंभीर बनला असं म्हणता येईल. तपोवनातील वृक्षतोडीबद्दल आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.